अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयातर्फे धार्मिक स्थळांच्या यात्रेच्या ठिकाणी व येणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन भेसळयुक्त मिथ्याछाप अन्न पदार्थांवर कार्यवाही मोहीम हाती घेतली असून दोषींवर कारवाई करण्यात येत आहे। त्र्यंबकेश्वर येथे अन्न औषध प्रशासन पदाधिकारी यांनी अचानक छापे टाकून तपासणी केली असता त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील विविध ठिकाणी भेसळयुक्त मावा सदृश स्पेशल बर्फीपासून पेढा व कलाकंद बर्फी तयार करून विक्री होत असल्याचे आढळले। संबंधितांवर कारवाई करत 54,440 रुपयांचा कुंदा व हलवा या नावाने भेसळयुक्त पेढे व कलाकंद बर्फी तयार करण्यासाठी वापरात येणारा मावा सदृश अन्नपदार्थाचा साठा जप्त करून तो नाशवंत असल्याने तो नष्ट करण्यात आला। त्यावेळी घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठवण्यात आले असून अहवाल आल्यावर कायद्यानुसार उल्लंघनाबाबत पुढील कार्यवाही घेण्यात येईल। प्रशासनातर्फे भाविकांना आवाहन करण्यात आले की धार्मिक स्थळी प्रसाद म्हणून पेढे, बर्फी, मिठाई इत्यादी खरेदी करताना ते दुधापासून बनवले असल्याबाबत खात्री करून खरेदी करण्याची दक्षता घ्यावी। तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात तक्रार तसेच काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरित माहिती द्यावी।